श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप. नगराध्यक्ष ॲडव्होकेट अतुल चौगुले यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत भव्य प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील नंदनवनवर ऐतिहासिक सोहळा. दक्षिण रायगडच्या राजकीय समीकरणांना मोठा हादरा. आगामी निवडणुकांपूर्वी नव्या शक्ती संतुलनाची नांदी. या घडीची सर्वात मोठी खळबळजनक आणि अधिकृत बातमी थेट मुंबईतून समोर येते. दक्षिण रायगडच्या राजकारणातील सर्वात मोठा राजकीय भूकंप अखेर आज प्रत्यक्षात येतोय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालाय. श्रीवर्धन नगर परिषदेचे अभ्यासू आणि लोकप्रिय नगराध्यक्ष ॲडव्होकेट अतुलजी चौगुले आज संध्याकाळी अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करतात. उद्धव ठाकरे गटाला हा दक्षिण रायगडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. होय, शिवसेनेचे मुख्य प्रतोद तथा महाड विधानसभेचे लोकप्रिय आमदार सन्मान्य भरतशेठ गोगावले साहेब यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ही ऐतिहासिक राजकीय मोर्चे बांधणी पूर्ण झाली आहे. आज मंगळवार दिनांक 23 जून रोजी संध्याकाळी मुंबईतील उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यावर हा हाय व्होल्टेज सोहळा पार पडणार आहे. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ॲडव्होकेट अतुल चौगुले आणि त्यांचे शेकडो कट्टर समर्थक आज अधिकृतपणे हाती धनुष्यबाण हाती घेणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी रायगड लोकसभा संपर्क प्रमुख अनिलजी नवगणे आणि दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोदजी घोसाळकर यांच्यासह श्रीवर्धनमधील अनेक आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मुंबईत दाखल झालेत. ॲडव्होकेट अतुल चौगुले हे केवळ श्रीवर्धन शहरापुरते मर्यादित नसून संपूर्ण तालुक्यात व मतदारसंघात एक सुशिक्षित आणि दांडगा जनसंपर्क असलेला चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांनी उद्धव ठाकरे गटातून थेट सत्ताधारी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे दक्षिण रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठी पडझड सहन करावी लागणार आहे. आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर या प्रवेशामुळे विरोधकांचे धाबे दणाणलेत. स्थानिक पातळीवर शिवसेनेचं पारडं कमालीचं जड झालंय. दरम्यान अतुल चौगुले साहेबांच्या ऐतिहासिक निर्णयाचं साक्षीदार होण्यासाठी श्रीवर्धन आणि रायगड जिल्ह्यातील त्यांच्या सर्व आदरणीय स्नेही हितचिंतक आणि कार्यकर्त्यांनी आज संध्याकाळी मुंबईतील नंदनवन शासकीय बंगल्यावर मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आलं. या महाप्रवेशाचे मुंबईतून थेट व्हिज्युअल्स आणि सर्वात जलद अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तेज मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संदेश खोलप, श्रीवर्धन.